आपल्या सर्वांच्या परिचयाचं असलेलं धोत्र्याचं झाड, पण क्वचितच नजरेस पडणारा हा काळा धोत्रा, यालाच निळा धोत्रा पण म्हणतात. या झाडाचं नाव धोत्रा कसं पडलं, तर धोती हा शब्द संस्कृत धोत्रपासून आला आहे, ज्याचा अर्थ होतो धुतलेले कापड. म्हणूनच या झाडाला शुद्धतेचं प्रतीक आणि भारतीय वारशाचा एक काळातील भाग असे मानले जाते. शुद्धतेचं प्रतीक असलेला हा धोत्रा शंकर महादेवांना प्रिय आहे. म्हणून शिवशंकरांना धोत्र्याची फुले, पाने, फळे अर्पण करण्याची प्रथा आहे. या झाडाची फुले सामान्यतः पांढरी आणि जांभळ्या रंगाची असतात. या वनस्पतीला काळा किंवा गडद जांभळा रंग असतो, ज्यामुळे त्याला काळा धोत्रा म्हणतात. त्याचबरोबर या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदात औषधी म्हणून पण केला जातो. शिवलिंगावर धतुरा अर्पण करण्याचा अर्थ म्हणजे तुमच्या मनातील कटुता दूर करण्याची प्रतिज्ञा घेणे. भगवान शिवशंकर धतुरा आणि बेलपत्र अलंकार म्हणून स्वीकारतात.